नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। मैं हूं संवाददाता धर्मपाल। यहां सच छुपता नहीं, सामने आता है। इस वक्त पूरी दुनिया की नजरें अमेरिका, इजराइल और ईरान के बीच बढ़ते तनाव और युद्ध जैसे हालात पर टिकी हुई है। हालात लगातार संवेदनशील बने हुई है, लेकिन इसी बीच भारत से एक ऐसी खबर सामने आई है जो आम लोगों की चिंता बढ़ा सकती है। महाराष्ट्र के भंडारा जिले के जवाहरनगर स्थित आर्डनेंस फैक्ट्री कर्मचारी पत संस्था अंतर्गत आने वाले ठाणा के भारत पेट्रोल पंप पर ऑनलाइन पेमेंट पर पूरी तरह से बंद कर दिया गया। यह साफ तौर पर कहा जा रहा है, कैश है तो पेट्रोल मिलेगा वरना नहीं। एक तरफ अंतर्राष्ट्रीय स्तर पर युद्ध जैसे हालात है, दूसरी ओर प्रशासन लोगों से पैनिक न होने की अपील कर रहा है। ऐसे समय में पेट्रोल पंप कर लिया गया यह फैसला लोगों ने अनावश्यक डर और भ्रम पैदा कर रहा है। पेट्रोल पंप में कर्मचारी अलग अलग वजह बता रहे हैं। स्कैनर खराब है, आवाज नहीं आ रही, हर बार एक नए कारण देकर ऑनलाइन पेमेंट से बचा जा रहा है। वही जब संस्था मैनेजर से बात की गई तो उनका कहना है कर्मचारियों और लोगों की सुविधाओं के लिए ऑनलाइन पेमेंट बंद किया गया। अब बड़ा सवाल यह है, क्या यह सच में सुविधा है या फिर जनता को परेशानी में डालने वाला फैसला? जब देश डिजिटल इंडिया और कैशलेस इकोनॉमी की ओर बढ़ रहा है और आज हर व्यक्ति यूपीआई और ऑनलाइन पेमेंट पर निर्भर है, ऐसे में कैश की अनिवार्यता सीधे सीधे इस सोच के खिलाफ जाती रही। इस पेट्रोल पंप पर महीनों से एयर हवा की सुविधा बंद है और वॉशरूम की हालत भी बेहद खराब बताई जा रही है। यानी ग्राहकों की मूलभूत सुविधाओं को नजरअंदाज किया जा रहा है। क्या बिना किसी सरकारी आदेश के ऑनलाइन पेमेंट बंद करना सही है? क्या यह कैशलेस इंडिया के खिलाफ नहीं है? और क्या प्रशासन इस पर तुरंत कार्रवाई करेगा? ऑनलाईन पेमेंट करणं कोणी तुम्हाला सूचना दिल्या आहेत? काल ते गर्दी असल्यामुळे ऑनलाईन घेणं बंद आहे. कोणी तुम्हाला सूचना कोण दिल्या? कर्मचारी लोकांनी दिलं. नाही, तुम्हाला वरून सूचना आल्या की कर्मचारी कोण कर्मचाऱ्यांनी सूचना दिली तुम्हाला? कोणत्या कर्मचाऱ्यांनी सूचना दिली हे सांगा ना. तुमचे मॅनेजर आहेत की तुमचे याचे कोऑपरेटिव्ह याचे अध्यक्ष आहेत, कोण आहेत ते ना? म्हणजे कोणी, तुम्ही तर नाव तर सांगाल ना की कोणत्या व्यक्तीनं तुम्हाला हे दिलेलं आहे ऑनलाईन बंद करण्याच्या? बोला ना. हो साहेब, सांगा. ऑनलाईन पेमेंट नाकारण्याच्या सूचना कोणी दिल्या आहेत? सूचना नाही दिल्या आहे, पण एक सांगतो. हां, बोला मॅडम, बोला 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 सांगा. सूचना नाही दिल्या आहेत. आम्ही हे इथे गर्दी जास्त होते, आम्हाला प्रॉब्लेम होते म्हणून आम्ही बंद केलं. तुम्हाला कुठला प्रॉब्लेम होत आहे ऑनलाईन करण्याचा? आवाज नाही जमणार ऑनलाईनचा. ऑनलाईनचा आवाज येत नाही म्हणून बंद केलं तुम्ही? स्वतःहून बंद केलं? नाही, स्वतःहून नाही केलं. हां, मग कोणी दिलं सूचना तुम्हाला? दादानी बंद केलं. हां, एखादा मी नव्हती तेव्हा बंद केलं तुम्ही. नाही, तुम्ही आता काहीतरी बोलत होते ना. हो, तर तेच सांगताय ना. हां, सांगा ना. कोणी सूचना कोणी दिल्या? तुम्ही स्वतःहून कर्मचाऱ्यांनी बंद केले की तुमच्या मॅनेजरनी दिलेले? होतं म्हणून बंद केलं. कुठला प्रॉब्लेम आला होता सांगा? स्कॅनर मध्ये हां, होत नव्हता स्कॅनर. स्कॅनर नव्हता होत. हो, आताही नाही होत. स्कॅनरमध्ये प्रॉब्लेम आताही सुरू आहे का तुमच्या? माहिती हां, माहिती. मग आता कसं काय बंद आहे? दादा, पण ऑनलाईन नाही तर नाही. हो, नाही तर नाही म्हणजे हे ठरवलं कोणी तुम्हाला? कोणीच नाही ठरवलं आहे. अच्छा, तुम्हीच ठरवलं. आम्ही पण नाही ठरवलं आहे. मग तुम्ही का नाही घेत? तुम्ही नाही ठरवलं तर? आधी ऑनलाईन नाही होत होते म्हणून नाही केलंय. आता होतं की नाही होत? माहित नाही. मग तुम्ही चेक केलं का? हे वेळच नाही मिळाली तर कुठून चेक करणार आहोत? बरं बरं बरं, ठीक आहे. तुमचं काय नाव मॅडम? नाव सांगा तुमचं. दादा घेतलं. तुमचं नाव सांगा. हो मॅडम, तुमचं नाव सांगा. हां,